महिन्यात आपण कुठेतरी फिरायला जायचं म्हणजे जायचंय. डॅडा तुझ्याशी बोलतेय मी. काय काय झालं? मला कंटाळा आलाय घरात बसून. अगं आत्ता 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 गेलो होतो ना आपण फिरायला. आत्ताला 4 वर्ष झाली डॅडा. काय सांगते? 4 वर्ष झाले? एक तर मला नाईट आउटला पण जाऊ देत नाही. मागच्या महिन्यात सगळे गोव्याला गेले होते स्कूल फ्रेंड्स, तेव्हा पण आईने सोडलं नाही मला. आईला गोव्याचं महत्वच कळणार नाही आई तुझी आहे ना एक नंबरचे हे तिचं शिस्त म्हणजे शिस्त, घरातली शिस्त तिने पाळलेलीच आहे. म्हणजे सगळ्यांनी मिळून एकत्र डिसिजन घेणे हे जे तिने सुरू केलेलं आहे या घरात अप्रतिम आई. हा एकत्र निर्णय घेतो ना. आता एकत्र भाजी निवडूया चल. हो अगदी अगदी भाजी निवडायला काही टेन्शनच नाहीये. मग एकत्र घेतलेला आहे निर्णय, प्रॉब्लेमच राहू द्या राहू द्या. काय झालं? नुकसानच करतात हे काय. राहू द्या मी निवड. अगं मी करतो मदत तुला. थँक्यू. आईचं असं आहे, आई जी स्टाईल आहे ना भाजी निवडायची अप्रतिम यार. म्हणजे तुला सांगू ते टॉपला आहे ती भाजी निवडण्यात सध्या. हा एकदम म्हणजे भाजी निवडणारातली ती प्रसाद ओक आहे. नेक्स्ट लेवल टॉप आहे ती. झालं? अरे सांगतोय जस्ट एक हॅट्स ऑफ आहे तुला. क्या बात आहे. मी काहीतरी बोलते इथे. बोल बोल बोल. आपण कुठेतरी फिरायला जाऊया ना प्लीज, आणि चांगलं ठिकाणी वेकेशन करूया प्लीज. आता आपल्याला ठरवायचंय कुठे जायचं. मम्मा माझं ठरलंय. काय? मी सांगते. बोल ना. आपण ते डार्लिंग जी किंवा हौसी डोळा तिथे जाऊ. डार्लिंग जी आणि हौसी डोळा. चालेल. हे काय? डार्लिंग जी चहा मिळतो ना. दार्जिलिंग आहे ते. दार्जिलिंग आहे आणि डल हौसी आहे ते. डोळा हौशी असतो. काय बोलेल ही? ठीक आहे. मी यावर्षी ठरवलेलं आहे फॉरेन टूर करायची. फॉरेन? येस. जळली तुमची फॉरेनची टूर. काय झालं? फॉरेनच्या टूरा करता. का मी फॉरेनची टूर आजपर्यंत केली नाही? राहू दे. 4 वर्षापूर्वी बँकॉकला गेलो होतो ना आपण. बँकॉक कुठे? मानखुर्दच्या पुढे आहे. फॉरेन आहे ना बँकॉक. बरं मग तू कशाला नाही ठीक. आता का मागे गेली? माझी चूक. हा येस दॅट्स इट. फॉरेनची टूर कर. आता कुठे रजा जायचं? मंजूर झाली आहे का? नाही म्हणजे गेल्या वेळेला कसं लाचारी आणि लाळघोटेपणाची हद्द पार केली होती तो तुम्ही, पण रजा मिळाली होती का? पहिल्या स्टिकच्या मनाने खूप बोलते आहे. माझी रजा मंजूर झालेली आहे. मला ईमेल आलाय बॉसचा. ओके म्हणून असा ईमेल आलेला आहे. हे बघ प्रिया, मे महिन्याच्या 12 तारखेपासून ते जवळजवळ 25 ते 26 तारखेपर्यंत मी रजा टाकलेली आहे. मंजूर झालेली आहे. खरंच? येस. आता फक्त ठरवायचं कुठे जायचं ते. 10 दिवस नको ना जाऊया आपण? तर काय झालं? माझं कराटेचा कॅम्प आहे डॅडा. जळला तुझा कराटेचा. कराटे काय व्हायचंय? काय नवऱ्यावर अंकुश ठेवायला कराटे लागतो? काय हो? तू तोंड बघ ना. आई. घाबरले. आई. 15 वर्षापूर्वी मी हसणारा सोफा का घेऊन आलो इकडे? तू पण ना. अरे हे काय हसणं आहे का हे मला सांग. मी काय बोलतोय? काय हे काय बोलणार माझ्या समोर? मी काय सांगतोय, आपण कुठेतरी तुझं ते आहे ना कराटेचे क्लासेस, सरांशी मी बोलतो. नको टेन्शन घेऊ. ओके कन्फर्म. मी ठरवलेलं आहे या वर्षी आपण फॉरेनला जायचं. फॉरेन टूर करायची. फॉरेन कन्फर्म आहे. येस फॉरेन टूर करायची. ॲम्स्टरडॅमला जायचं. बस झाल्या तुमचे डॅम डॅम डॅम. पुरे झालं. हे बघ कंटाळा आलो डॅम बघून. आता कधी आपलं ट्रिपला जाऊया म्हटलं की भुशी डॅम भुशी डॅम भुशी डॅम. पुरे झाले तुमचे डॅम. काय करू हिचं मी? हा बेनबँक म्हणून विकू डॅडा? हिचं मी काय करू आता बाहेर जाऊन? मी सांगते. मला काही बोलायचंच नाही. आई आई. मला भोंगासारखं कचकच 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 वाचतो मला त्रास होतो तिचा. जास्त बोलू नका. मी जोरात बोलते. नाही मी जोरात बोलते. आई 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 तू खूप हळू बोलते. ऐका, जोरात बोलते भोंगा. ॲम्स्टरडॅम हे ना शहर आहे आणि ते युरोप मध्ये. मग त्या शहरात डॅम नसतो काय? मग कसलं शहर? आणि नाव काय तर नावही आठवत नाही हो. आपल्या शहरांची नावं कशी सोपी असतात ना, जसं रत्नागिरी, दापोली, खोपोली. सोपं. त्यांच्या नावातच काही डॅम नाही. तुम्ही ऐकलं ना डॅमच नाही. आई ठीक ठीक. मी केवढी कॉमेडी. 2-3 दिवसात होळी असते ना, होळी तिला दाखवतं उत्तर दिलं असतं. काय करू हिच्या विनोदाचं मी? जाळली पाहिजे होळी. काय बोलू मी हिला? हसते अशी मी. मग हसते अशी मी. अरे मी काय बोलतोय? काय ज्ञान आहे हिचं हे? आपण युरोप टूर करूया.
ओके 12 दिवसांची युरोप टूर करूया बरं आपण मी खर्च बघतो बरोबर आहे असं ओके ओके 11 तारखेला रात्रीचं फ्लाईट Okay. ओके विल डू इंग्लंड ॲम्स्टरडॅम बेल्जियम करू जर्मनी करू पॅरिस करू ओके Oh my God. 15 दिवस 15 डेज स्ट्रेट वे ओके ओके हे झाले फ्लाईटचे यायचे राहायचे खायचे आणि इंटू 3 14.5 लाख यस वाव वाव ये मजा करूया आपण 14.5 प्रिया हा? बांगलादेशी चांगलं आहे हा? बांगलादेशचे वाघ बघण्यासारखे असतात हा अरे नेपाळ नेपाळ तर अप्रतिम आहे अरे काय आपल्या अगदी शेजारी आहे तुला सांगतो डॅडा युरोप पासून सुरुवात केलीस हा. ना नेपाळला कुठे आलास डायरेक्ट ठीक आहे, नेपाळ काय रेंज आहे डॅडा अगं जवळ आहे नेपाळ हे बघ काय होतंय परदेशातनं क्वारंटाईन पिरियड सुरू आहे सध्या 14 दिवस क्वारंटाईन आहे तिकडे गेल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन व्हायचं आणि मग काय सुट्टी संपली म्हणून घरी यायचं असं नाही ना करू चालणार म्हणून नेपाळला जाऊया ऐकलं का चालेल, नेपाळ. हा, नेपाळ, नेपाळ. Yes, yes, नाही, final नाही, झालं. नाही, नेपाळ. एक मिनिट पण ते आता काय झालं? नेपाळीच बघायचे असेल तर तुमच्या बहिणीकडे जाऊया ना बदलापूरला म्हणजे तशीच दिसते ती माझ्या ताईच्या थोडस चपतंय नाक तिची म्हणून नेपाळी नाही म्हणायचं आहे ना म्हणजे हो मग आहे ना? तुझ्या ताईचं काय आईस्क्रीमचा कोण आहे असा उलटा तू काय मला सांगतेस नाकाचं माझ्या बहिणीवर काय येतात तू माझ्या बहिणीचं कशाला नाही, पण बोलते? नेपाळबद्दल बोलताय म्हणजे तुमच्या बहिणीबद्दलच बोलणार ना अरे पण माझी तू बहीण माझ्या कुठे बहिणीने मला मोठं केलं आहे? लहानाचं बोलू नका, मी उठेन. ग बसा किती बोर करता यार तुम्ही दोघं हे बघ ना हे मला सांगितलं ए, अहो कुठेही जायचं नाही फॉरेन टूरला हे बा प्रिया असं नाही जायचं ना असं नाही नाही करत. जायचं बरं एक मिनिट एक सांगा हा आपण बँकॉकला गेलो होतो ना हा तेव्हा मार्केटमधून येताना 4 तास गायब कुठे होतात डॅडा काय सांगताय काय काय नाही ते लक्षात काय काय मार्केटमधनं आपण येत होतो ना तुम्ही 4 तास गायब झाला होता आम्ही खूप वेळ शोधत होतो तुम्हाला बँकॉकला हा. डॅडा ए, सांगा ना आता डॅडा हे नेहमीच आहे मला नाही आवडत प्रश्न हे हा. मला हे प्रश्नच आवडत नाही याला काय म्हणजे अर्थच नाही सांग आता कसं नाही, सांग उत्तर- हे बा मी उत्तर देतो मी जे काय ते खरं खरं सांगतो मी मार्केटमधून फिरत होतो त्यावेळेला कोणीतरी माझ्या कानात फ्री आहे असं म्हणालं हे बघ नाही हे बघ त्यांनी मला फ्री आहे म्हणाला ओ मेरे को चकवा लग गया लागू शकतो बँकॉकला जाणाऱ्या 90% पुरुषांना हा चकवा लागतो आहे हे आहे डाटा आहे माझ्याकडे काही माझ्याकडे माहित नव्हतं मी भुललो ना मला काही कळेच ना मी कुठे आलो मला पुढचं काही आठवत नाही. ओ काही फेकतोय आता काही खरंच सांगतो मी ते महत्वाचं नाही आणि मला मोठं जायचं कुठे ते म्हणताय. ठरव ना जायचं कुठे ते ठरव. तुम्ही दोघं वेगवेगळे विषय काढताय हा जायचं कुठे ते ठरव ना कुठे जायचं मग आता आपण मालदीव्सला जाऊया येस येस प्रचंड रोमॅन्टिक ईशा मी गाणं म्हणेन ग रात्री तुझ्याकडे बघून गाणं आहे का माल ऊन टाक दिवज डॅडा तुझे जोक्स लताबाई ना सुंदर गाणं आहे मालवून टाक दिवज तिला सांग ना मी जोक केला आता असं गाणं नाहीये अहो आहे असं नाहीये गाणं तिला सांग मी ना गाऊन दाखवू. डॅडा त्या आहे. सगळ्याच्या पलीकडे गेली डॅडा अगं म्हणजे तिला सांग मन 5-3-2 खेळतोय तिचा एकटीचा कॅट वेगळा आहे तिला सांग जरा पुरे झालं हं? तुम्ही याच्यावरनं माझी मस्करी करतात मला नाही द्यायचं नाही मस्करी करत. नाही मला नाही द्यायचं. माथेरानला जाऊया ए नाही माथेरान नाही माथेरान नको पर मग लोणावळ्याला जाऊया अजिबात नाही गेट वे ऑफ इंडियाला जाऊया दिस इज बेस्ट दिस इज आयडिया अहो ऑफ बास करा हो किती वेळा जायचं तिथे तो गेटवे ऑफ इंडिया पण आईला आले परत असं म्हणून मांडी घालून खाली बसेल आता अरे ओके आपण एक काम करूया समोर भोला भेलवाला आहे 3 सुक्या भेळ घेऊया समोर नाना पार्क आहे त्यात जाऊया आणि मस्त हा धमाल करूया ओके पण एवढ्यासाठी कुठे ते कपडे बदला केस विंचरा पावडर लावावं ना मग? तुझ्याकडे बोलाचा नंबर आहे ना हा
तू एक काम कर 3 भेळ घरीच मागव आणि मग आपण भेळ घेऊन गच्चीवर जाऊया अजून जवळ बात है है ना? गच्ची हाँ। क्या बात हॅट्स ऑफ है ये है तेरे को यार क्या बात है गप्पा बसा. घरात ठेवलंय 4 वर्ष एकतर कुठे बाहेर जाऊ देत नाही स्वतःही नेत नाही. मी ना आता मैत्रिणींसोबत 10 दिवस कुठेतरी भटकायला जाणार आहे. काय नाही काय- नाही, काय- प्रिया प्रिया कुठे जाणार आहेस तू रस्ता फुटेल तिकडे. ए, अगं, प्रिया, आणि मला ऐक. ना फोन करायचा नाही अजिबात कॉन्टॅक्ट करायचा नाही. प्रिया, मी प्रिया, अरे, ऐक, प्रिया, प्रिया, ऐक. बोला प्रिया. काहीतरी. अहो, कुठे नेत नाही, आजकालची काय. मुलं ना आता बाहेर गेली आहेत. तिला मी जग फिरवणार होतो शेवटी काय झालं बघ कशा हो वागतात नाही बघ. जास्त होते नाही नाही, एक सांगतोय तुला मी नाही जग फक्त तुम्ही चर्चांमध्येच फिरता कारण खिशाने तुम्ही फक्त नाला सोपाऱ्यापर्यंत फार तर फार जाता. दुसऱ्या सीटला भेट मला तू दाखवतो मला ना आय एम सॉरी मी असं बोललो तुला मग टाळकं खूप सटकलंय आता काही सुचत नाही काय करायचं सुचत नाहीये बरं आता टाळकं ठिकाणावर आणण्यासाठी